नमस्कार. MSCITच्या अंतिम परीक्षा व्यवस्थितपणे चालण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटर युजर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण ॲडमिनिस्ट्रेटरकडे सिस्टीममधील सर्व परमिशन, कंट्रोल आणि अधिकार असतात. त्यामुळे एक्झाम सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन, कॉन्फिगरेशन तसंच एक्झिक्युशन या सर्व प्रक्रियांमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर युजरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटर युजर कसे ॲक्टिवेट करायचे आणि कसे वापरायचे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ॲडमिनिस्ट्रेटर युजर ॲक्टिवेट करण्याच्या स्टेप्स. कोणतीही मशीन फॉर्मॅट केल्यानंतर किंवा OS रिइन्स्टॉल केल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर युजर हा सिस्टममध्ये ऑटोमॅटिकली डिसेबल झालेला असतो. त्याला सक्रिय करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. दिस पीसीवर राईट क्लिक करून मॅनेज हे ऑप्शन निवडा. लोकल युजर्स अँड ग्रुप्समध्ये जाऊन युजर्स या पर्यायावर डबल क्लिक करा. दिसणाऱ्या यादीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर हा युजर डिसेबल स्थितीत असल्यास ॲडमिनिस्ट्रेटरवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जा आणि अकाउंट इज डिसेबल्ड या ऑप्शनवरील टिक काढा, म्हणजेच अनचेक करा आणि अप्लाय करून ओके क्लिक करा. आता ॲडमिनिस्ट्रेटर युजर ॲक्टिव्ह झालेला दिसेल. आता या युजरचा पासवर्ड सेट करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटरवर राईट क्लिक करून सेट पासवर्डला क्लिक करून प्रोसीड करा आणि तुम्हाला हवा असणारा पासवर्ड एंटर करून ओके करा. जर तुमच्या सध्या वापरात असलेल्या युजरला पासवर्ड सेट केलेला नसेल तर कृपया तो सेट करा. त्यामुळे सिस्टम रिस्टार्ट किंवा साइन आउट केल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर युजर सहज वापरता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच उपयुक्त टेक्निकल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की क्लिक करा.